20वा हप्ता प्लस 21वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे एकत्र हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये. हे बघा, 19वा हप्ता तुम्हाला मिळाला तर तो सिंगल हप्ता मिळाला. तो जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळाला, त्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले बहिणींनो, बरोबर. आता तुमच्या खात्यामध्ये किती? 3000 रुपये वाटप सुरू. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी फक्त तुमच्यासाठी. राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजनामार्फत आता सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये वाटप संदर्भात जी अपडेट आलेली आहे ती अपडेट बघा. सर्वात मोठी खुशखबर आहे आणि ज्यांचे मागील हप्ते थांबलेले आहेत त्यांना देखील हप्ता वाटप सुरू. ही सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी. आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. काही नाही, छोटासा व्हिडिओ आहे, परंतु या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काही नवीन माहिती पाहायला भेटणार आहे. चला तर मग आपण संपूर्ण माहिती समजून घेऊया. पहा आता महत्त्वाची माहिती. तर लाडक्या बहिणींनो बघा, तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला आणि जानेवारीचा निधी किती आला होता? 98 कोटी रुपये फक्त. भरपूर कमी निधी आला होता आणि एवढा कमी निधी जो आहे पहिल्यांदाच आला होता आणि त्यामुळे काय झालं, भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता पण आला नाही, कारण निधीच कमी आला होता. आणि असं बोललं जात होतं की लाडक्या बहिणींचे मागील हप्ते पण टाकले जातील, जेवढे पण त्यांचे बाकी असतील, असं पण बोलण्यात आलं होतं. परंतु जो निधी आला तो फार कमी आला आणि निधी आला फक्त 98 कोटी रुपये जानेवारीच्या हप्त्यासाठी. त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नाही. परंतु आता नियोजन, आता बघा नियोजन आता कसं झालेलं आहे त्याबद्दल सांगतो मी तुम्हाला. आता जो 20वा हप्ता आहे आणि 21वा हप्ता आहे, म्हणजे तुमचा फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचा जो काही निधी आहे तो एकत्र बद्दल आता सर्वात मोठं अपडेट आलेलं आहे आणि ते अपडेट फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला ही मजाक वाटत असेल, मजाकचा विषय नाही लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी. 20वा हप्ता हा फेब्रुवारीचा आणि 21वा हप्ता मार्च महिन्याचा, हे दोघी हप्ते मिळून 1500 किती झाले? 3000. आता बघा, आता हे 3000 रुपये तर मिळतील, परंतु भरपूर बहिणींचे मागील हप्ते 3 हप्ते बाकी आहेत, 2 हप्ते बाकी आहेत. आता सपोज तुमचे मागील 2 हप्ते बाकी असतील आणि हे 3000 किती झाले? 6000. काही बहिणींना 6000 रुपये देखील वाटप होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे आणि तशी माहिती समोर आली आहे. तुम्हाला संपूर्ण अपडेट प्रूफ दाखवतो, असं नाही की मी तुम्हाला फक्त सांगत आहे म्हणून. प्रूफ पण त्याचं दाखवतो मी तुम्हाला. काहीच टेन्शन घेऊ नका, संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे. जरासं पण टेन्शन घेण्याची जरूरत नाही. फक्त मी तुम्हाला एक सांगतो, तेवढं तुम्हाला करून घ्यायचं आहे. तुम्हाला मागील हप्ते मिळाले नसतील तर तुम्ही एक काम करा, 31 मार्च ही तारीख तुम्हाला देण्यात आलेली आहे EKYC दुरुस्तीसाठी, बरोबर ना. EKYC दुरुस्तीसाठी तुम्हाला ही जी तारीख देण्यात आलेली आहे, या तारखेला तुम्ही EKYC, या तारखेच्या पहिलेच तुम्ही EKYC दुरुस्ती करून घ्या. काय नाही, तिथे तुम्हाला ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जायचं आहे. तुमचा आधार नंबर टाकायचा, ओके करायचं. तिथे काही पर्याय येतील ते बरोबर करून तुम्हाला सबमिट करून द्यायचं आहे, ओके करून द्यायचं. बस थोडंच काम आहे ते, परंतु तुम्ही ते लवकरात लवकर करा. आणि ज्या ज्या बहिणींना आता ते दुरुस्ती केलेले आहेत, EKYC दुरुस्ती केलेले आहेत, त्यांना आता मागील हप्ते पण मिळणार आहेत आणि 20वा 21वा हप्ता वाटप संदर्भात आता त्याबद्दलच ते मागील हप्ते पण येतील. बघा ते अपडेट आता. चला, आता सर्वात महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी हे पहा. हे बघा, तर योजना जी आहे लाडकी बहीण योजना निवडणुकीत गेम चेंजर ठरली आणि महायुतीने महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला. पण निवडणुकीनंतर या योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्यांना पैसे दिले जाण्याचं सरकारने म्हटलं. इतकेच नाही तर त्यासाठी EKYC प्रक्रिया सुद्धा अनिवार्य करण्यात आली, बरोबर. आणि बघा, आता EKYC मध्ये दुरुस्तीची जी मुदत आहे ती तुम्हाला देण्यात आलेली आहे. EKYC करताना अनेक महिलांकडून चुकीचा जो काही पर्याय आहे तो निवडला गेल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. त्यानंतर सरकारने EKYC मध्ये दुरुस्ती करण्यास मार्च महिन्यापर्यंत
31 मार्चपर्यंत मुदत दिली. त्यामुळे KYC मध्ये चूक झाली असल्यास एक दुरुस्तीची संधी लाडक्या बहिणींना मिळाली आहे. बघा, ही तुम्हाला एकच संधी आहे, शेवटची संधी आहे. एवढं दुरुस्त तुम्हाला करून घ्यायचं आहे बहिणींनो, अन्यथा तुमचा लाभ थांबू शकतो, कायमचा बंद पण होऊ शकतो. त्यामुळे KYC दुरुस्ती करून घ्या. ओके, हे काम सर्व लाडक्या बहिणींना म्हणजे ज्या बहिणींच्या मागील हप्ते थांबलेले आहेत त्यांनी हे दुरुस्तीचं काम करून घ्यायचं आहे. मग तुमचे जेवढे पण मागील हप्ते असतील, आता जो 20वा हप्ता वाटप होत आहे त्यासोबत 21वा पण बोललं जात आहे, ते अपडेट पण तुम्हाला सांगतो मी, काही टेन्शन घेऊ नका, ती माहिती पण आलेली आहे. मग हे जे हप्ते येतील त्यासोबत तुम्हाला मागील हप्ते पण मिळण्याचे चान्सेस आहेत, परंतु त्याच बहिणींना चान्सेस आहेत ज्या बहिणी दुरुस्ती करतील KYC. ओके, चला आता आपण समजून घेऊया 20वा हप्ता आणि 21वा हप्ता वाटप संदर्भात जी मोठी अपडेट आलेली आहे, ज्यामुळे संपूर्ण लाडक्या बहिणी आता खुश होणार आहात. ती अपडेट आता जी समोर आली आहे, चला ती अपडेट आपण जाणून घेऊया. सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या समोर आहे ती अपडेट. आता पहा, तुम्हाला 19वा हप्ता मिळाला, बरोबर. त्यानंतर तुम्ही वाट बघू लागले 20वा हप्त्याची, बरोबर. फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार? आता फक्त फेब्रुवारीचा नव्हे तर 20वा हप्ता फेब्रुवारीचा प्लस 21वा हप्ताबद्दल सर्वात मोठा अपडेट समोर आला आहे. चला तुम्हाला सांगतो मी. हे बघा, तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता फेब्रुवारी महिना संपून गेलेला आहे आणि मार्च महिन्यातच आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार. लवकरच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. बघा, सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींनो, तर काय म्हटलेलं आहे की लवकरच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींना. तरी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी. आणि बघा, ज्या अपडेटची तुम्ही सर्वजण 20वा हप्ता आणि 21वा हप्त्याची वाट बघत होते, तर बघा 3000 रुपये वाटाबद्दल माहिती ते आहे. फेब्रुवारी आणि मार्च हप्ता एकत्र मिळणार. फेब्रुवारीचा हा 20वा हप्ता आणि मार्चचा 21वा हप्ता. समजलं तुम्हाला? तर बघा, लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिला दिनाच्या निमित्ताने फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचे एकत्र 3000 रुपये सरकारकडून लाडक्या बहिणींना दिले जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. ही लाडक्या बहिणींसाठी एक खास भेट ठरू शकते. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बघा, या संदर्भात चर्चा आहे परंतु अधिकृत माहिती आलेली नाही. अधिकृत माहितीची आपण वाट बघूया. 3000 रुपये बोललं जात आहे. ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी. आता ही अधिकृत माहिती आलेली नाही, परंतु अधिकृत माहिती जरी आलेली नसेल परंतु चर्चा जोरदार आहे. आणि चर्चा तेव्हाच होते जेव्हा सूत्रांकडून माहिती लीक होते किंवा सूत्रांकडून माहिती येते, तेव्हा हे संपूर्ण चर्चा होते. चला ठीक आहे, बघू आता GR आल्यावर कळेल. संपूर्ण GR येऊ द्या पहिले. GR आल्यावर संपूर्ण आपल्याला समजून जाईल की 1 हप्त्याची मिळतात की 2 हप्त्याची मिळतात. GR काही दिवसातच आता येणार आहे. GR आल्यावर लगेच सांगतो मी, तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका. तत्पूर्वी तुम्ही ती KYC दुरुस्ती करून घ्या. चला ठीक आहे लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.